नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास। महाराष्ट्रावर पुन्हा आसमानी संकट आलेले आहे। आधीच बेहाल मराठवाड्याला पावसाचा तडाखा बसलाय। हिंगोली सोलापूरलाही पावसाने झोडपून काढले। पुढील 3 दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत। राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या बळीराजासमोर चिंतेच्या काळ्या कुट्ट ढगांची गर्दी झालेली आहे। मराठवाड्यासह राज्यावर पुन्हा एकदा आसमानी संकट आलेले। 2 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून पुन्हा जोरदार बरसायला सुरुवात केली आहे। मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूरला पावसाने झोडपलेले आहे, तर तिकडे हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यातच जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली। ही दृश्य सध्या आपण पाहतोय धाराशिव, सोलापूर, हिंगोली, लातूर आणि बीड मधली दृश्य आहेत। अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। अनेक परिसरांमध्ये पाणी देखील साचलेलं आहे। शेतांमध्ये पाणी साचलंय। बीडमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कामकाज ठप्प झालेलं आहे।